नवापूर तालुका येथील सारवट गाव येथे एक घटना घडली। बिबट्या यांनी 2 युवकांवर हल्ला केलेला आहे। त्यांना उपचारासाठी नवापूर सिव्हिल येथे दाखल करण्यात आला होता, पण त्यांना जखम जास्ती असताना त्यांना नंदुरबार सिव्हिल येथे दाखल करण्यात आलेलं आहे। लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे। लोकांचं म्हणणं असं आहे की वन विभागाच्या दुर्लक्षामुळे अजूनपर्यंत वन विभागाकडून कोणी आलेला नाही व लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे। शकतात की या ठिकाणी त्याचे पायाचे पंजे दिसत आहे। मी आमचे मित्र यांना सांगेल की या ठिकाणी आपण कॅमेरा दाखवा। हे बघा, हे बिबट्याचे पायाचे पंजे दिसत आहे। नवापूर तालुक्यातील सावरट गावात बिबट्याचा थरार 2 सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला, वन विभागाच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांचा रोष। नवापूर तालुक्यातील सावरट गावाच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यात 2 सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले। वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार सावरट गावातील तुषार वय 23 आणि रोहित वय 19 हे 2 सख्खे भाऊ शेती कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडले होते। याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोघांवर प्राणघातक हल्ला केला। या अचानक झालेल्या आक्रमणामुळे दोन्ही तरुण गंभीर जखमी झालेत। आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने बिबट्याने तेथून पळ काढला, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती। हल्ल्यानंतर जखमी भावांना तातडीने उपचारासाठी स्थानिक पातळीवर प्राथमिक प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। सध्या त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। दोन्ही भावांच्या प्रकृतीबाबत नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। सावरट आणि आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। शेतीचे काम करणे कठीण झाले असून महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। विशेष म्हणजे या घटनेपूर्वीही वन्य प्राण्यांच्या हालचालींबाबत वन विभागाला माहिती देऊनही त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही। वारंवार तक्रार करूनही वन विभाग ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जर वन विभागाने वेळेत पावले उचलली असती तर आज हे तरुण जखमी झाले नसते। आता तरी वन विभागाने तात्काळ सावरट परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असले तरी जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांची भीती कमी होणे कठीण आहे। त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। आम्ही काल काय विगोयो दोस्तार, काय घटना काय घडली ही? एने वाघ आलो की दौडीने हेडीम गेलो न वेरा गेला ते पोयरा फंबलो की दिलो तात्यान पासी दवाखान्यामध्ये गेला। ते जे जखमी आहे ते वधारे त्याला लागलो आहे का की कंडिशन काय आहे ते? मुनकाम चमकी लागी ने आता मुनकाम टाकायला ने कहीं टाकायला विभागाही ने तुम्हाही कादो येल्लो आहे का आजी होती काल अल्लाह वात तेल पिंजरो लागवी गया आणि पासे नाही येणार। हां, तर आपण बघू शकतात सारवटच्या युवकांमध्ये व लोकांमध्ये कसे भीतीचे वातावरण आहे। मी सोएब शेख, नवापूर, लोक पुढारी न्यूज संपादक।